नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता रम्याने आज जे काही लग्न करायला होकार वगैरे दिलेला आहे ते तर पार्थ आणि नंदिनीला माहितीच आहे की रम्या सगळी नाटक करते आणि त्यानंतर आता पार्थ आणि नंदिनी असा एक जबरदस्त प्लान आखतात आणि त्यामध्ये रम्या खसते सुद्धा आणि आता रम्याला लग्नच करायचे नाहीये हे त्या सगळ्यांच्या समोर उघड होत. आता नेमकं काय कसं घडणार हे सर्व जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या काव्या ही सकाळ सकाळ रम्याला म्हणते, नाश्ता वगैरे करून झाल्यावर रम्या चल आपण ना, तुला काय म्हणजे एका मुलामध्ये लग्न करण्यासाठी हव्य, तुझी काय अपेक्षा आहे त्या अकॉर्डिंग सगळं बघूया. त्याबरोबर मग रम्या म्हणते, अगं काय गरज आहे या सगळ्याची. काव्या पार्थ म्हणालाय ना की तो शोधेल माझ्यासाठी मुलगा म्हणून, मग तो बघेल की. त्यावर काव्या म्हणते, ते तर शोधतीलच, पण तरीही तुला कसा मुलगा हवाय हे बघायला नको का? तू तुझ्या अपेक्षा सांग बरं मला. मग आता पार्थ तिथे काम करत बसलेला असतो आणि काव्या इथे रम्याच्या अपेक्षा विचारत असते. मग रम्या सांगत असते, म्हणजे बघ आता मी उंच आहे म्हटल्यावर उंच असावा, रंगाने फार गोरा नसला तरी गहू वर्णीय तरी असावा आणि डोळ्यावर चष्मा असेल तर अतिउत्तम असा फिट असावा. म्हणजे मी सुद्धा फिट आहे तर तेवढं फिटिंग वगैरे तर म्हणजे असायला हवं, त्याच फिटनेस वगैरे. त्यावर काव्या म्हणते, बरं फिटनेस आणि केस छान असावे, असे मस्त सिल्की आणि मस्त डोळ्यावर चष्मा आणि डॅशिंग असावा, रुबाबदार असावा, त्याशिवाय दाढी असली तर अगदी उत्तम. आता काव्या पार्थकडे बघते आणि काव्याला पार्थमध्ये हे सर्व गुण दिसतात. काव्या म्हणते, काय रम्या पार्थचेच वर्णन केलंस की तू तुला काय माझ्या नव्यावरती डोळा वगैरे आहे की काय तुझा? त्याबरोबर लगेचच रम्या आता म्हणजे जराशी गोंधळते आणि म्हणते, अगं नाही तसं काही नाही. काव्या लगेचच म्हणते, रम्या गमतीत म्हटलं मी. त्यावर लगेचच रम्या म्हणते, हो कळलं मला, पण तरी पण म्हणजे बघ ना, आपण लहानपणापासून मोठे होताना आपण अनेक माणसांना बघतो, काही उंच असतात, काही बुटके असतात, काही गोरी असतात, काही काळी असतात, काही सावळी असतात, काही म्हणजे सुंदर असतात, काही म्हणजे कुरूप दिसतात, काही मध्यम मुर्गी दिसतात, किंवा म्हणजे स्वभावाने काही चांगले असतात, काही वाईट असतात, काही रागीट असतात. मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आपल्या आजूबाजूला चौखेर. मग तेव्हा काय होतं, आपल्या मनामध्ये एक इमेज तयार होते ना, आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळं तयार होतं की मला असं नाही. आपण बघितलं एक मुलगा खूप उंच आहे, एक मुलगा मध्यम आहे, एक मुलगा खूप बुटका आहे, की आपण काय म्हणतो, नाही बाबा मला असं नको, मला असं. किंवा आपण खूप मुलगा एखादा गोरा बघितला, एक सावळा बघितला, एक काळाच बघितला तर आपण तरीही विचार करतो, नाही मला असं नाही, मला असं हव्य. अगर तशी माझ्या मनात एक इमेज तयार झाली आणि म्हणशील पार्थच, तर आपल्या घरामध्ये पार्थ मामा जीवात तिघेही अगदी डॅशिंग आहे. मग त्यामुळे ना माझ्या मनामध्ये सुद्धा इमेज तशीच तयार झाली ना, कारण मी माझ्या अवतीभोवती कायम या तिघांनाच पाहिलीय. त्याबरोबर मग लगेचच काव्या म्हणते, हो अगदी बरोबर म्हणालीस तू. त्यानंतर मग रम्या म्हणते, आणि राहिला प्रश्न पार्थचा, तर पार्थ माझा इतका चांगला मित्र आहे, आपल्याला वाटतंच की आपला नवरा हा डॅशिंग असावा, छान असावा, म्हणून एक मी फक्त म्हटलं. काव्या म्हणते, ठीक आहे, तुझ्या या काही अपेक्षा आहे की नाही रम्या, त्या सर्व मी लिहून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया, आपण ना 2-3 मॅट्रिमोनियम साईटवरती तुझं नाव नोंदवूया. तू इतकी हुशार आहेस, सुंदर आहेस, टॅलेंटेड आहेस, शिकलेली आहेस. बघ माझी खात्री आहे पुढच्या आठवड्याभरातच तुझ्यासाठी एखादं उत्तम स्थळ येईल आणि तुला सुद्धा तो मुलगा आवडेल आणि तुझं सगळं छान होईल की नाही. बघ त्याबरोबर मग काव्याही आता पार्थला म्हणते, देशमुख तुमचं काम झालं ना? पार्थ म्हणतो, हो का? त्यावर काव्या म्हणते, मी तुमचा लॅपटॉप घेऊ का? पार्थ म्हणतो,
कशासाठी काव्या सांगते, अहो रम्याच मॅट्रिमिनियम साईटवरती नाव नोंदवते ना, त्यासाठी. पार्थ आता खरं तर मनात नको म्हणत असतो. काव्या म्हणते, देशमुख मला कळत्य तुमच्या अजूनही रम्यावर विश्वास नाहीये, पण अहो असं मनामध्ये अडी ठेवून कसं चालेल. बरं जर ती स्वतःहून 4 पावलं पुढे येत असेल तर आपण सुद्धा 1 पाऊल पुढे टाकायला नको का. कमीत कमी सुधारणाला सुधारण्याची संधी तर देऊन बघायला हवं ना. सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करूया. त्याबरोबर मग पार्थ काय करायचं ते करा म्हणून निघून जातो. मग काय काव्या मराठी मॅट्रिमोनियम साईट, त्याचबरोबर शादी.com, शुभविवाह अशा 3-4 मॅट्रिमोनियम साईटवरती रम्याच नाव नोंदवते. आणि आता काव्या विचार करते, चला आता रम्याच नाव नोंदवलंय, लवकरात लवकर रम्यासाठी एखाद्या उत्तम मुलाचं स्थळ येईल आणि रम्याच लग्न होऊन रम्या तिच्या सासरी जाईल आणि मग मात्र घरातलं सगळं व्यवस्थित होईल. वसुत्यासुद्धा हे जे काही सध्या विचित्र चुकीचं वागतायत त्याला सगळ्याला कारणीभूत आहे रम्या. रम्याच सुख एकदा का रम्या सुखी झाली की वसुत्याच्या जीवाला सुद्धा शांती येईल. आणि मग वसुत्या या ज्या काही उलटीपालटी काम करतात ती सर्वी करणार नाही. इतक्यात आता काव्याला खोलीतून बाहेर पडताना रम्या दिसते. काव्या लगेचच रम्याला हाक मारते आणि सांगते, रम्या तुझ्यासाठी मी उत्तम मॅट्रिमोनियम साईडवरती नाव नोंदवली आहे. आता स्थळ आली की मग आपण बघू त्याच्यापैकी काय करायचं, कसं ठरवायचं ते. त्यावर रम्या म्हणते, तू ठरवशील तसं. काव्या तर दुसऱ्या बाजूला, आता इकडे पार्थ याला हे सगळं खोट आहे, रम्या नाटक करतीये हे तर माहीत असतं. तो आता नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तुम्हाला काय वाटतं काव्या जे काही प्रयत्न करतायत रम्याच्या लग्नासाठी त्याला यश मिळणार आहे का. तुम्हाला वाटतंय का हे सगळं सक्सेसफुल होईल म्हणून. त्यावर मग नंदिनी म्हणत असते, पार्थ अहो हे सगळं सक्सेसफुल तेव्हा होईल ना जेव्हा रम्या खरोखर मनापासून तयार असेल लग्न करायला. देव जाणे का, पण मला ना राहून राहून सतत असं वाटते की रम्या हे जे काही करते ना ते सगळं नाटक आहे, खोट आहे, हे सगळं ड्रामा करतीये रम्या. मला पूर्ण विश्वास आहे रम्यावरती की रम्या कधीच सुधारू शकत नाही. रम्याना फक्त खोटारडेपणाने वागते. अहो विचार करा ना, बायजी मुलगी म्हणजे स्वतःला बघायला आलेल्या मुलासमोर सांगते, मंगळसूत्र घालून येते आणि की माझं लग्न ऑलरेडी झालंय, मी मनाने मॅरीड आहे, मला लग्न करण्यात काही रस नाहीये, मला संसार करायचा नाहीये, माझा नवरा पार्थ आहे. ती मुलगी कायम हाणून सुधारणार आहे. हो, तिच्या मनावर किती खोलपर्यंत तुम्हीच तिच्या नवरा आहात हे बिंबवलं गेलं काही नाही. रम्याना ही सगळी फक्त नाटक करते आणि हे सगळं रम्या का करतीये हे शोधून काढण्यासाठी माझ्याकडे आणखीन एक मार्ग आहे. पार्थ म्हणतो, काय. त्यावर नंदिनी म्हणते, 2 मिनिट थांबा. आणि मग आता तिच्या आनंद निवासमध्ये ज्या काय ताई काम करतात आशाताई, नंदिनी त्यांना फोन करते आणि त्यांना आता ती सांगत असते की ताई माझं तुमच्याकडे काम आहे, एखादा मुलगा मिळेल का. त्यावर आशा म्हणते, काय. त्यावर नंदिनी म्हणते, 1 मिनिट सॉरी, मी हाला सगळं व्यवस्थित सविस्तर समजवून सांगते. आणि मग नंदिनी म्हणते, तुम्ही रम्यांतर ओळखत असाल. आशा म्हणते, हो. त्यावर मग नंदिनी म्हणते, काय आहे ना सध्या रम्या खूप जास्त चांगलं वागण्याच नाटक करते, म्हणजे ती चांगलं वागतीये, पण देव जाणे का मला आणि पार्थना ते सगळं खोट वाटत. तसा लगेच पार्थ म्हणतो, नमस्कार आशाताई, मला ओळखताना तुम्ही. त्यावर आशा होकार देते. मग पार्थ म्हणतो, त्यामुळे ना आम्हाला नक्की हे सगळं काय आहे, रम्या खरं वागतीय की खोटारडेपणाच नवीन कुठलं हे तीच कांड आहे हे आम्हाला पाहायचं. त्यासाठी आम्ही तिचं नाव ना मराठी मॅट्रिमोनियम 60 वरती नोंदवलंय. आम्ही तिला तू लग्न करशील का म्हटल्यावर तिने होकार दिलाय. तर आता आम्हाला बघायचंय ती खरंच लग्नासाठी तयार आहे की ही सगळी ती नाटक करते. तर तुमच्या ओळखीचा असा कोणी मुलगा आहे का की जो आम्हाला भेटेल आणि जो हे नाटक करायला तयार होईल. त्यावर आशा म्हणते, माझ्या मामाचा एक मुलगा आहे, सध्या तो सुद्धा लग्नाच्याच वयात आहे
आणि तसंही नाटकच करायचे ना मग चालेल. त्याबरोबर मग लगेचच नंदिनी म्हणते, त्याचा नंबर द्याल का मला आशाताई? मी सगळं त्याला समजावते, त्याच्याशी बोलून घेते. मग आशा नंदिनीला आता तिच्या मामाच्या मुलाचा नंबर देते. त्यानंतर नंदिनी आणि पार्थ आता त्या मुलाला फोन करतात आणि मग आता त्या मुलाला नंदिनी सगळ्यात आधी तर त्याचं नाव विचारते. तो मुलगा आपलं नाव ऋतिक देसाई सांगतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, ठीक आहे ऋतिक, मग आता मी काय सांगते ते व्यवस्थित लक्षात घे. आणि मग नंदिनी आणि पार्थ ऋतिकला सर्व प्लान समजवून सांगतात आणि ऋतिक आता हे सगळं करायला तयार सुद्धा होतो. नंदिनी ऋतिकला म्हणते, तू रम्याला कॅफे पहिली भेट या ठिकाणी भेट. त्यावर तो म्हणतो, हा कॅफे तर मलाही माहीत नाहीये. नंदिनी त्याला म्हणते, मी तुला पत्ता डिटेल्स सगळं मेसेज करते. त्यानंतर मग आता नंदिनी घरी येते आनंद निवासमधून आणि आता ती हे सगळं काही रम्याला सांगते. ती रम्याला सांगते की रम्या, मी तुझ्यासाठी एक स्थळ बघितले, उद्या तू त्या मुलाला भेटून घे बघ. जर तुला तो मुलगा आवडला तर पुढे हालचाल करायला काही हरकत नाहीये. आता रम्याला खरं तर खूप राग आलेला असतो, पण आता रम्या तिचा राग व्यक्त करू शकत नाही. ती म्हणते, ठीक आहे तू म्हणतेस ना नंदिनी, तर मी भेटून घेईन त्या मुलाला. त्यानंतर सगळेजण आता एकत्र डायनिंग टेबलवरती जेवायला आलेले असतात. वसवत्यासुद्धा जेवायला येते. त्यावेळी लगेचच रम्या वसवत्याला म्हणते, एक मिनिट, तू काय करतेस इथे? तुझं काय काम आहे? हे बघ, हे सगळे जरी विसरले असतील ना, तू यांच्याबरोबर काय वागलीस तरी मी नाही. त्यावर मग वसवत्या म्हणते, रम्या अग तू माझी सखी मुलगी. त्यावर मग रम्या म्हणते, गप, तोंड बंद ठेव, उगाचच्या उगाच काहीही खोट नट बोलू नकोस. तुझी मुलगी आहे ना. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग झालाय, पण आता जितकं घडलंय तितकं बास. तू जे वागली आहेस ना त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी, मालिनी, काकू, विक्रम, मामा या सगळ्यांनी तर तुला मोठ्या मनाने माफ केले, पण सॉरी आई, माझं या सगळ्यांना इतकं मोठं मन नाहीये आणि यामुळे मी तुला इतक्या सहजासहजी माफ नाही करू आणि तुझी शिक्षा हीच आहे की आजच्यानंतर तू एकटेपणा भोगायचा. तुला कळायला हवं आपल्या माणसांची किंमत काय असते. आपली माणस आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आणि किती मौल्यवान असत ते. आणि म्हणूनच आजच्यानंतर तू एकटीने बसून जेवायचं आमच्या सगळ्यांबरोबर. तू डायनिंग टेबलवर नाही बसायचं. वसव त्या म्हणते, अग मग मी कुठे जेऊ? रम्या म्हणते, आई, आपलं घर खूप मोठं आहे. आपल्या घराला स्टडी रूम आहे, आपल्या घराला आपली बेडरूम आहे, आपल्या घराला किचन एरिया आहे, आपल्या घराला गच्ची आहे, आपल्या घराला वरती गॅलरीच पसेज आहे, आपल्या घराला हॉल आहे. तू कुठेही बसून जेवू शकतेस. इव्हन तुला इथे सगळीकडे बसून जर जेवायचं नसेल ना तर आपल्या घराला प्रशस्त असं गार्डन एरिया सुद्धा आहे, लॉन एरिया आहे. तू तिकडे जाऊन सुद्धा बसून जेवू शकतेस. आमची काही हरकत नाहीये, समजलं? मग मात्र आता वसू आत्या गप्पच बसते. आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रम्या त्या मुलाला भेटायला आलेली असते. आता रम्या खूप सुंदर निळ्या रंगाची साडी नेसलेली असते. छान म्हणजे ती तयार झालेली असते. रम्या अगदी सुपर्ब, माइंड ब्लोईंग, अमेजिंग, एलिगेंट दिसत असते. आता तो मुलगा रम्याला बघतो. तो मुलगा दिसायला फार काही हँडसम किंवा म्हणजे म्हणाव तितका खास नसतो. तो मुलगा एव्हरेज दिसायला असतो. मग आता रम्या येऊन त्याच्या समोर बसते आणि लगेचच तो मुलगा बोलायला सुरुवात करतो. ते मी तुम्ही आशाला ओळखत असालच, नंदिनी ताईंच्या आनंदनिवासमध्ये काम करते ती आशा. त्यावर मग रम्या म्हणते, हो. त्यावर मग तो मुलगा सांगतो, मी आशा ताईचा मामे भाऊ आहे. आशा ताईने तुमचा रेफरन्स दिला मला. खरंच तुम्ही खूप आवडलाय. खरंच तुम्ही किती सुंदर दिसताय. तुम्ही किती छान आहात. मी तुमची मॅट्रिमोनियम साईटवरची प्रोफाईल सुद्धा बघितली. किती छान शिक्षण आहे तुमचं. सगळं अगदी व्यवस्थित आहे. मला वाटतं आपण लग्न करायला व एकमेकांशी आपण दोघेही एकमेकांसाठी कम्पॅटिबल आहोत. आता
तू हे सगळं मुद्दाम बोलत असतो पार्थ, आणि नंदिनीच्या सांगण्यावरून, कारण त्याला रम्याच्या मनात काय आहे खरं हे जाणून घ्यायचं असतं. आता रम्या थोडा वेळ ऐकून घेते. पण तो मुलगा आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत, कम्पॅटिबल आहोत, आपण लग्नानंतर इथे राहायचं हे करायचं. मी लग्नानंतर तुम्हाला असं ठेवेन, तसं ठेवेन, तुमच्यासाठी हे करेन ते करेन. जेव्हा तो मुलगा बोलू लागतो तेव्हा मग मात्र रम्याचे पेशन्स संपतात आणि रम्या जोरात ओरडते, गप. त्याबरोबर आता कॅफेमधली सगळी माणसं तिच्याकडे पाहू लागतात. रम्या त्या मुलाला म्हणते, गप, एकदम गप. मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही रस नाहीये. माझं लग्न ऑलरेडी झालंय. मी मॅरीड आहे, समजलं. त्यावर तो मुलगा म्हणतो, काय? त्यावर रम्या म्हणते, हो, आणि माझ्या नव्याच नाव आहे पार्थ. पार्थ. त्याबरोबर तो विचारतो, कोण आहे हा पार्थ? रम्या म्हणते, त्याच्याशी सगळ्याशी काही घेणंदेणं नाहीये, समजलं ना. तू आता गुपचूपणे इकडं निघायचं आणि घरी जाऊन सगळ्यांना सांगायचं की तू मला लग्नासाठी नकार दिलास. मी नाही, समजलं ना. जर घरच्या समोर तोंड उघडण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी यादरा गाठ माझ्याशी. एवढं बोलून रम्या तिकडं निघून जाते. आता बिचारा हा मुलगा हा तर चांगलाच घाबरलेला असतो, पण तरीही आता कशीबशी हिंमत करून तो पार्थ आणि काव्याला, पार्थ आणि नंदिनीला फोन करतो आणि त्यांना फोन करून तो आता सांगू लागतो की बाप रे, ही मुलगी खरोखर किती विचित्र आणि किती भयानक आहे. ही मुलगी माझ्याशीच काय कोणाशीच लग्न करायला तयार नाहीये. अहो, कोणीतरी पार्थ देशमुख म्हणून आहे, त्यांच्यावरती तिचं प्रेम आहे आणि तिला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. तिने मला सांगितलं कसलं. तिने मला चांगलं धमकावलं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ती मला पसंत नाहीये, आणि ती सुद्धा हेच सांगणार की मी तिला नकार दिलाय. अहो, पण ही मुलगी कोणाशीच लग्न करणार नाही. आणि बापरे, एवढी भयानक मुलगी ज्या कुठल्या मुलाशी लग्न करेल की नाही त्याचे विचारायचे खूप हाल होतील हो. त्याबरोबर मग नंदिनी विचारते, ती काय काय बोलली? त्यावर मग तू सांगू लागतो, सुरुवातीला तर त्या काहीच नव्हत्या बोलत, खूप शांत बसून होत्या. पण मग तुम्ही जे काही सांगितलं होत ना, ते एक करून मी जसं बोलायची सुरुवात केली तसा मग त्यांचा पारा सुटला आणि मग त्या माझ्या समोर बोलू लागल्या. आणि मग त्यांनी त्यांचा रौद्ररूप दाखवला आणि त्या लग्न म्हणजे नाही करणार. त्यांचं लग्न झालंय. त्यांना तो पार्थ म्हणून कोणीतरी मुलगा आवडतो, हे सगळं त्यांनी सांगून टाकलं. त्याबरोबर मग हे सगळं ऐकून झाल्याच्यानंतर लगेचच आता नंदिनी म्हणते, ठीक आहे, थँक यू सो मच, तुम्ही आम्हाला एवढी मदत केलीत. आणि मग ती फोन ठेवते आणि पार्थला म्हणू लागते, बघितलंत ना पार्थ, मी तुम्हाला म्हणाले होते, रम्या कधीच सुधारणार नाही. रम्या कधीच लग्नाला वगैरे तयार होणार नाही. अहो, ही सगळी ना फक्त ड्रामेबाजी आहे तिची. तिला फक्त आपल्या सगळ्यांना तिच्या बाजूने करून घ्यायचं. पण आता नेमकं मला हे कळत नाहीये की रम्याला आपल्याला सगळ्यांना तिच्या बाजूने का करून घ्यायचं. पार्थ म्हणतो ते तर माझ्याही लक्षात आलेलं नाहीये. नंदिनी, आता आपण एक काम करूया. आता रम्यांना जर वाटते ना की आपण तिच्यावर विश्वास ठेवलाय तर तसंच करूया. आपण आता रम्याला असं दाखवूया की ती घरी आल्यावर आपल्याला सांगेल की त्या मुलाने मला रिजेक्ट केलं, नकार दिला. मग आपल्याला हे सगळं खरं वाटलंय, पटलंय वगैरे. आपण तिच्यासमोरही ॲक्टिंग करूया. आपण तिला धीर देऊया की ठीक आहे, हा नाही तर ह्याच्यापेक्षा खूप चांगला मुलगा तुला मिळेल वगैरे. आपण तिच्यासमोर बोलूया म्हणजे तिला असं वाटेल की आपला आता तिच्यावरती विश्वास पटलाय. आणि मग पुढे नक्की रम्या काय खेळी खेळते, रम्या काय करायचा प्रयत्न करते ना, हे आपण बघूया. हे आपण ऑब्झर्व करूया. मगच आपल्याला समजेल की नक्की रम्याच्या मनामध्ये काय सुरू आहे. अहो नंदिनी, तुम्ही रम्याला आजकाल बघताय तरी तुम्हाला कळलं रम्या खोटारडेपणा करते. मग मी तर रम्याला लहानपणापासून बघतोय, लहानपणापासून तिला ओळखतोय. तिची प्रत्येक नसनिनस, तिची प्रत्येक खुबी मला माहिती. तर दुसऱ्या बाजूला आता मालिनी काकू या विचार करत असतात, चला बाबा,
एका अर्थी रम्यासुद्धा लग्नाला तयार झाली हे चांगलंच झालं. तसंही रम्याचंही लग्नाच वय होऊन चाललं होतं आणि त्याशिवाय पार्थच्या आयुष्यातही ती लुडबुड करत होती. आता एकदा का रम्याच लग्न झालं की या घरातला सर्व त्रास वगैरे निघून जाईल, ह्या घरात सुख समाधान शांती नांदेल. रम्या लग्न करून गेली की वसुताई सुद्धा जरा ताळ्यावर आल्याप्रमाणे वागतील आणि आतापर्यंत त्या हे जे काही करत होत्या त्या रम्यासाठीच तर करत होत्या. मग रम्यात सुखी आहे म्हटल्यावर वसुताई सुध धा हे विचित्र वागणं बंद करतील आणि मग सगळं घरातलं वातावरण कसं व्यवस्थित होईल, चांगलं होईल, सगळ्यांना चांगलं आयुष्य जगता येईल. मग मालिनी काकू देवाकडे प्रार्थना करत असतात की देवा बाप्पा आता सगळं काही तुझ्या हातात आहे, सगळं व्यवस्थित होऊ दे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या रम्याचीच वाट बघत असते. ती विचार करत असते काय झालं असेल, तिकडे तो मुलगा आणि रम्या भेटले असतील का, नंदिनी ताईने आणलेलं स्थळ रम्याला आवडलं असेल का नाही आवडला असेलच. नंदिनी ताईने स्थळ सुचवले म्हटल्यावर तो मुलगा हुशार असेल, चांगला शिकलेला असेल, वेल एज्युकेटेड असेल, समजूतदार असेल, त्यामुळे सगळं छान होईल. तो रम्याबरोबर अगदी छान बोलेल आणि रम्यासुद्धा आता बदलली आहे, त्यामुळे रम्यासुद्धा त्या मुलाबरोबर छान बोलेल आणि त्याला समजून घेईल काय घडलं असेल. तिकडे कधी रम्या घरी येती आणि गुड न्यूज देतीये असं झालंय. मला काव्या प्लीज शांत हो, रम्याला हाच मुलगा आवडेल असं कशावरून वाटते तुला. कदाचित रम्या आणखीन थोडा वेळ घेईल, आणखीन 2-3 मुलं बघेल. तू उगाचच्या उगाच फार अपेक्षा ठेवू नकोस. रम्या घरी आल्यावर काय घडलंय ते सांगणार आहेच की जरा तरी दम धर. आता काव्या इकडे स्वतःच्याच मनाजवळ बोलत असते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला वसवत्यासुद्धा रम्याची वाट बघत असते. वसवत्याला वाटत असतं तिकडे काय घडलं असेल आणि काय नाही. जशी ही रम्या माझ्यासमोर कधी कधी विचित्रपणे काहीतरी बोलून जाते, तशीच त्या मुलासमोर सुद्धा बोलून गेली नसेल ना. नाही काहीही झालं तरी रम्या जोवर घरी येत नाही तोवर माझ्या जीवात काही शांती येणार नाही. नेमकं तिकडे काय घडलंय काय नाही हे मला नंतरच समजणार आहे. एव्हाना आता रम्या त्या मुलाला भेटली असेल, भेटलीच काय, त्यांच्यामध्ये आता चांगल्या गप पाटप्पा होऊन रम्या निघालीही असेल. काय घडलं असेल तिकडे, काय घडलं असेल तिकडे असं टेन्शन आता वसवत्याला सुद्धा आलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.